श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज श्लोकला आणि ओवीला शाळेला जाण्यासाठी सुट्टी भेटली होती. आता शाळेला जायला सुट्टी म्हणल्यावर पोरांना काय आनंद थोडा होतोय का? तुम्हाला तर माहितीच असेल की सुट्टी म्हणल्यावर पोरांना किती आनंद होतो ते. आता याचा नाश्ता तर झाला, याची आता झोपण्याची वेळ झाली बघा. माझे तर अजून कामं भरपूर बाकी आहेत, पण हा मात्र झोपायला गेला. सकाळी सकाळी नवरोबांनी छान अशी हिरवीगार शेतातली वैरण आणून ठेवली होती. आता या मकेला काही कणसं नाहीत आलेले अजून, पण थोडी छोटी छोटी कणसं पडायला लागले, तर तीच मका आता आपण गुरांना घालतोय. थंडीमुळं ना उन्हातलं जेवढं काम असेल ना तेवढं काम करायला आपल्याला भारी वाटतं, हो की नाही? घरात बसवूच वाटत नाही. सारखं ऊन जेवढं असेल ना तेवढं छान वाटतं, एकदम भारी वाटतं काम करायला उन्हात. आता हा तुम्ही म्हणचाल एक काटेरी झाड का आणलंय तुम्ही? हे बोराटीचं झाड आहे. बोरं येतात ना आपल्याला, आंबट बोरं खातो, त्याचाच हे फाटा आणलेला आहे. तो आपल्याला शेळीच्या छोट्या छोट्या पिल्लांना टाकायचा होता. आता माझी सकाळची सगळी कामं मी गुरांची कामं कशी करते, माझं गुरांचं सकाळचं कामाचं रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. कुडकुडत्या थंडीत उठून गुरांची कामं करायची, हे तर सकाळचं पहिलं रुटीन आहे बरं का. आणि प्रत्येक शेतकऱ्याचं हे ठरलेलंच असतं. ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल. सकाळी सकाळी अगोदर उठून गुरांचं सगळं काम करावं लागतं आणि मग बाकीचं जे काय आहे ते बघावं लागतं. आता आमच्याकडं पण भरपूर गुरं होती, पण आम्ही थोडीशी गुरं कमी केलेली आहेत. त्यामुळे आता ही 2च गुरं राहिलेली आहेत आणि शेळ्या जास्त केलेल्या आहेत. सकाळी सकाळी 2 गुरांचं पण त्या काम झालं आणि या शेळ्यांचं पण सगळं काही लोटून घेतला होता गोटा. आता याचा सगळा डिटेल ब्लॉग आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. खाली दिलेल्या त्रिकोणी आयकॉनवर जाऊन तुम्हाला तो बघायला मिळेल. माझा मोठा ब्लॉग नक्की पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी सकाळचं माझं कामाचं रुटीन कसं आहे ते. त्याच्यामध्ये मी सगळं काही शूट केलेलं आहे. माझं सकाळचं कामाचं रुटीन प्लस श्लोकची आणि ओवीची थोडीशी मजा मस्ती. माझा मोठा व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग.